ऐका हा शेवट अभंगमाला झाली, तुर्या हेच आली प्रत्ययागा. तुर्या तेचे उन्मनी अक्षरते क्षरते अक्षर, निर्गुण साकार ऐसे देखा. देह ते विदेह महाकारण ब्रह्म, हे निश्चयाचे वर्म ऐसे जाणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 27 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 या श्लोकवर केलेलं 169 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोह सर्गे यान्ति परंतप. अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत की मनुष्याच्या इच्छा आणि द्वेष यातून द्वंद्वात मायाशक्ती प्रकट होते. निरीच्छ जीव आहे तोपर्यंत मायेला प्रवेश मिळतच नाही महाराज. कशाची तरी हाव सुटते, आशा उत्पन्न होते आणि मग चिंतन होऊन कामाची उत्पत्ती होत असते. ध्यायतो विषयांपुष संगमस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती. पायऱ्या आहेत या अधपतनाच्या. सर्वात आधी चिंतन सुरू होतं, चिंतनातून काम उत्पन्न होतो आणि काम उत्पन्न झाला की माणसाला मग एक एक षड्रिपुला सामोरं जावं लागतं महाराज. त्या कामाची पूर्तता नाही झाली तर क्रोध निर्माण होतो आणि काम जर आनंद देऊन गेला तर त्यातून लोभ उत्पन्न होतो. क्रमाक्रमानं ही साखळी वाढत जाते महाराज आणि अधपतनाकडं जीवनाची वाटचाल सुरू होत असते. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनीच ही साखळी सांगितली आहे की ध्यायतो विषयांपुंसा संगमस्तेषु उपजायते, आणि मग संगात संजायते काम, कामात क्रोधो अभिजायते. मग कामानंतर क्रोध, क्रोधानंतर लोभ, लोभानंतर मोह, मद, मत्सर. आपण चिंतन केलेलं आहे याचं. क्रमाक्रमानं अधपतनाकडं त्या मनुष्याची मग वाटचाल सुरू होत असते. म्हणून निरीच्छ राहावं, इच्छाच उत्पन्न होऊ नये, साधकाची पहिली पायरी आहे. इच्छा उत्पन्न झाली, द्वेष उत्पन्न झाला. द्वेष केव्हा उत्पन्न होतो? द्वैत आहे तेव्हा. म्हणून अद्वैत भाव निर्माण व्हावं ही परमार्थाची मुख्य अपेक्षित स्थिती आहे ही साधकाची. की ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. आधी आम्ही ब्रह्मरूप व्हायचं आहे, मग ब्रह्म जाणायचं आहे. ब्रह्मरूप होणं अतिशय सोपं सांगितलेलं आहे की द्वैत जेव्हा गेले, द्वैत भाव गेला की द्वेष उत्पन्नच होत नाही. इच्छा नाही, द्वेष नाही, मोहाचा प्रश्न नाही. पण घडतं काय? याच्या अगदी विरुद्ध मनुष्य जीवनामध्ये घडतं महाराज. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत. या इच्छा द्वेषाच्या द्वंद्वामुळेच मोह उत्पन्न होतो. इच्छेमुळंच, द्वेषामुळंच भगवंताचे निकटही जातो जीव आणि भगवंतापासून दूरही जातो महाराज. त्या द्वंद्वामुळंच माझंच नशीब का, मी अभागी कसा, किंवा माझ्यावर अन्याय कसा केला परमात्म्यानं, हाच त्रागा चालू असतो.
आणि त्यातून मग भगवंताविषयी द्वेष निर्माण होतो. म्हणून इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, त्रागा करून का होईना आम्ही भगवंताचं दातृत्व मात्र मान्य करतो. हे विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे. अपयश आलं, एखादी मनातली इच्छा आमची अतृप्त राहिली, त्याची प्राप्ती नाही झाली, तर आम्ही भगवंतावर दोष देऊन मुक्त होतो महाराज, की माझ्यावर यानं फार अन्याय केलेला आहे, इतरांना किती भरभरून दिलं, मलाच का वंचित ठेवलं यापासून. म्हणजे देणारा तो आहे हे आम्ही त्रागा करून का होईना मान्य करतो. आणि खरं सांग का, अप्राप्तीतच भगवंत खऱ्या अर्थानं कळतो. सहज प्राप्त झालं तर भगवंताचं महत्त्वही कळत नाही महाराज. पाऊस लांबणीवर पडला की सगळ्यांचे डोळे वर लागतात आभाळाकडं, ये रे बाबा वर्षाव कर रे बाबा, अरे असं करू नको, सतत विनवणी. मग सगळीकडे भंडारा, सगळीकडे भजन कीर्तन सुरू होतं महाराज. आणि वेळेवर जर पाऊस टाकला तर त्याचं नाव कुणीही काढत नाही. डोलणाऱ्या पिकाकडे पाहून म्हणतो हे पठ्ठ्यानं लावलेलं आहे आणि पठ्ठ्याचं शेत आहे, तूर पठ्ठ्याची आहे, सोयाबीन पठ्ठ्याचं डोलत आहे. आणि त्याला जेव्हा पाऊस कमी पडतो किंवा अतिवृष्टी होते, त्याची माती व्हायला लागली की कळतं दाता तो आहे आपण नाही, करता तो आहे आपण नाही. म्हणून इच्छा द्वेषानं मोहित न होणारे शुद्ध भक्त हेच भगवंताला जाणतात. करता तोच आहे याची त्यांना प्रचिती येते. करणे का न करणे आघवे तोची जाणे, विश्व चढत असे जेणे परमात्मेने. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या कर्तृत्वानं चालतं हे त्यांना अडवणूक केल्यावर कळतं. आणि सांगू का त्याही पुरीकडे की भगवंता अडवणूक करतो तो त्याचा परिचय जीवाला व्हावा म्हणून करतो. करोनी अरानुक पाही भलत्या साह्य व्हावया. आधी अडवणूक करतो, मग त्याचं महत्त्व कळतं आणि आपोआप जीव तिकडे जोडला जातो. म्हणून एखाद्या अप्राप्तीमध्ये समजायचं भगवंताला आपलं नातं दृढ करायचं आहे. जीवाचा उद्धार व्हायची वेळ आली, सगळ्याच कामामध्ये अडचणी यायला लागल्या की समजायचं त्याला वैराग्यच मान्य आहे. आणि आपोआप मग जीव त्रागा करून विरक्त व्हायला लागतो. भगवंताला सर्वांच्या जीवनाविषयी, सर्व जीवांविषयी, सगळ्याच गुणदोषाविषयी तो जाणत असतो महाराज. सर्वकालीन ज्ञान असतं. सर्व जीव मात्रांचं काय हवं काय नको याचं संपूर्ण ताळेबंद प्रोग्राम त्याच्याजवळ तयार असतो. तुम्ही आम्ही फक्त निमित्त होत जातो. जीवो जीवस्य जीवनम वाटतं आपल्याला याच्या मेहरबानीनं चाललं, तो कमवतोय म्हणून कुटुंबाचा काही नाही महाराज. उलट तो गेल्यानंतर ते कुटुंब जास्त सुखात जगताना मी पाहिलेलं आहे. जो म्हणतो ना मी आहे म्हणून घर चाललं आहे, काही नाही, तोच खरं घराची अडचण असतं. त्याला देवाचं बोलून आलं की घर त्यापेक्षा सुरळीत चालतं. म्हणून करता मी आहे असं कधीच मानायचं नाही. इच्छेचा समूळ नाश झाला, द्वेष उत्पन्न व्हायचा प्रश्न येत नाही. आणि इच्छा द्वेष नसेल तर मोह आपलं जाळं पसरतच नाही. मायेला त्या ठिकाणी शिरकावच होत नाही महाराज. म्हणून अज्ञानामुळे आपण भगवंताला जाणू शकत नाही. आणि म्हणूनच सगळे जीव मोहामध्ये जन्म घेतात असं आजच्या श्लोकमध्ये भगवंत सांगतायत की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोह. सगळे मोहामध्ये जन्म घेतात. सर्गे यान्ति परंतप. भगवंत सर्वकालीन सर्व काही जाणतात. यावर भाष्य करताना माऊली 169 क्रमांकाची ओवी ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग यात या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतायत की असंतुष्टीची या मदिरा मत्त होवोनी धनुर्धरा विषयांचे ओवरा विकृतीशी. घडतं काय म्हणे त्या ठिकाणी की असंतुष्टीची या मदिरा, असंतुष्ट रूपी दारू मदिरा
ते मद्य त्याने तो उन्मत्त होतो. मत्त होऊनी धनुर्धरा विषयांचे ओवरा. मग विषयांच्या खोलीमध्ये विकृतीशी त्याची संपूर्ण चित्ताची स्थैर्यता निघून जाते. विकृत अशा अवस्थेमध्ये तो येतो. असंतुष्टीची मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा विषयांचे ओवरा विकृतीशी. अर्थात हे धनुर्धरा पुन्हा असंतोषरूपी मद्यानं उन्मत्त होऊन पंचविषयरूपी खोलीमध्ये विकृती रूप स्त्रीसोबत तो राहतो. कारण सगळं विकृतीनं भरतं महाराज. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाचही विषय त्याच्या ठिकाणी ठाचून भरले जातात. सगळीकडं सैरा मन धावतं आणि त्या सैरावस्थेमध्ये त्या भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये त्यातच विकृती रूप या ठिकाणी अलंकार वापरलेला आहे माऊलींनी. विकृती रूप स्त्री म्हटलेलं आहे त्याला, त्या अवस्थेला. त्या स्त्रीबरोबर तो राहतो आणि साहजिकच त्यामुळे भरकटत जातो. विकृताच्या संगतीनं राहिल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी शांती कशी राहील महाराज? विकृतच त्याच्या हातातून घडत असेल. अशास्त्रविहितम घोरम तपंते तपोजना. बस हीच अवस्था त्याची होऊन जाते महाराज. शास्त्र विधीनुसार त्याची वर्तणूक राहतच नाही. शास्त्रात जे निषिद्ध आहे तेच कर्म त्याच्या हातून घडायला सुरुवात होतं आणि अधोपतनाच्या कडेवर तो उभा राहून त्या दरीमध्ये लोटला जातो. संपूर्ण त्याचं अधपतन होत असतं. तानाहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमां क्षिपामी अजस्राम अशुभान आसुरी शैव योनिषु. त्याला आसुरी योनीमध्ये मी पुढे 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 प्रगत करून त्याचा सर्व नाश घडवून आणतो भगवंत म्हणतात. त्याच्या कर्तृत्वानं तो त्या स्थितीला जातो आणि वर तो प्रगत होतच नाही. असंतुष्टीची मदिरा मत्त होवोनी धनुर्धरा विषयांचे ओवरा विकृतीशी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.